विद्धकर्म हे सगळ्यात म्हणजे पेन मॅनेजमेंट मधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की बर तुम्ही टोचताय आणि ती सुई बाहेर काढली की तुम्हाला वेदना कमी होतात. बर तुम्ही मुतखड्याचा रुग्ण बघितला असेल, मुतखड्याचा जेव्हा त्रास होतो, तेव्हा तो माणूस टॉसिंग इन बेड अशी त्याची वेदना असते. करेक्ट. एक सुई त्याच्या विशिष्ट भागावरती आम्ही टोचतो आणि बाहेर काढल्यानंतर कन्सिडरेबली त्याची वेदना कमी होते. अच्छा. इतका वेदना शमनाला इमिजिएट फायदा होतो. बर. कधी-कधी काही माणसांचा जांभई दिल्यानंतर हा मणका आहे, हा जबडा अडकतो. हो, लॉक जॉ लॉक म्हणतात. होतो. त्याला अग्निकर्म आणि विद्धकर्म केलं की तो मोकळा होतो. हो, हो. सध्या कॉमन समस्या काय आहे? केस गळणं. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. राईट. तर केस गळण्याला सुद्धा विद्धकर्माचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे चाई पडणं असं हां. मध्येच टक्कल पडतं. करेक्ट. त्याला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम फायदा होतो. डोक्याशी संबंधित किंवा नर्व्हस सिस्टीमशी संबंधित जे जे प्रकार असतात हां. इन टर्म्स ऑफ इमोशनल प्रॉब्लेम्स किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स त्याला ओके. विद्धकर्माचा अनमोल उपयोग होतो. आम्ही त्याला मानस पॉईंट म्हणतो. ठराविक बरं. पॉईंटवरती आम्ही टोचतो आणि जो टेन्शनमध्ये आलेला मनुष्य असतो तो रिलॅक्स होतो. इतका वाह! त्याचा इमिजिएट फायदा होतो. विचारांमध्ये बदल होतो. सकारात्मकता यायला लागते. हं. तर ह्या अशा प्रकारचे मानस पॉईंट याचा उपयोग मी विविध प्रकारे करते. अगदी साध्या डिप्रेशनपासून ते एपिलेप्टिक अटॅक किंवा अपस्माराचे झटके ज्याला येतात किंवा हां. ज्याला वेडाचे झटके येतात, अशा लोकांचा सुद्धा त्याचा फायदा होतो. फायदा होतो. सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम सध्या खूप वाढलेले आहेत. तर ह्या प्रकारांना सुद्धा खूप चांगला फायदा होतो.